त्यांना हे बघा ही लोकशाही आहे. त्यांना कोणी सांगितलं जसं बोलायची ताकद आमच्यात आहे तशी ऐकायची ही ताकद असली पाहिजे. त्याच्यामुळे ठीक आहे ना, पाठीशी घालतात त्यांच्या संस्कृतीत पुस्तक आहे, त्यांचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. ही भाषा महाराष्ट्रात कधीच नव्हती, म्हणजे टीका व्हायची. हा प्रश्न तुम्ही माझा नाही हे तुम्ही आमचं मला विचारायच्या ऐवजी त्यांना विचारा ना, मला कशाला विचारलं तर ते म्हणतात की पुण्यातले पत्रकार सुजाण आहेत, तुम्हाला माहिती आहे, उत्तर देत नाहीत, पण टीका एकदम. पण मी तुम्हाला सांगू, जसं मला बोलण्याची ताकद आहे माझ्यामध्ये, ऐकून घ्यायची ताकद खूप आहे. आणि लोक बोलत राहतील. एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात, प्रत्येक वेळेस उत्तर देणं काय गरजेचं नसतं. आणि ह्याच्यातून काय महाराष्ट्रात मोठी क्रांती होणार आहे का? तर नाही. त्याच्यामुळे काय फरक पडतो? त्यांना अधिकार आहे आमच्यावर वैयक्तिक टीका करायचा. त्यांची आमदारकी जावी म्हणून तुमचे लोक ख्रिश्चन समाजाच्या मेळाव्यात जात आहेत, मोर्चे काढतायत, असं थेट आरोप केलाय त्यांनी काल तुमच्यावर. बघा, आरोप करायचा अधिकार त्यांना आहे, त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे, इन्क्वायरी करू शकतात. काही सामाजिक न्याय विभागाच्या सुरक्षा आणि स्वच्छता विभागामध्ये 6 वर्षासाठी 2000 कोटींचं टेंडर काढलेलं आहे. त्याच्यामध्ये काही नियमांची पूर्तता आहे ती केली गेली नाही अशी माहिती समोर आली. अहो, तुम्ही या टेंडरचं सांगताय का? परवाच्या मुंबईच्या सगळ्या वर्तमानपत्रात बातमी आली होती की जो GRच नाही अशाही गोष्टींचे टेंडर या सरकारने काढलेले आहेत. म्हणजे रुरल डेव्हलपमेंट मंत्रालय, ग्राम विकास मंत्रालयाने 6000 कोटी रुपयाची कामं काढली GR सांगून, आणि असा GRच नाही. आता त्याची इन्क्वायरी लागलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या इन्क्वायऱ्या, झालेले पैशाचे खर्च, याला मनमानी चाललेली आहे. आणि महाराष्ट्र सरकारचं फायनान्स डिपार्टमेंट जे म्हणतं ते कॅबिनेटमध्ये ज्याची चर्चा होते, त्या प्रत्येक फायनान्स डिपार्टमेंटच्या महत्वाच्या सूचनांना केराची टोपली दाखवली जाते. चिंताजनक एवढ्यासाठीच आहे. त्याचं कारण असं की राज्याचं जे आज आर्थिक परिस्थिती आहे ही अतिशय अडचणीत आहे. हे मी सांगत नाहीये, हा महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा अर्थ खात्याचा रिपोर्ट सांगतो, जो तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर तो रिपोर्ट दाखवलेला.